नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। मागील 10 वर्षांपासून 700 कोटींचा विकास आराखडा सुरू आहे, पण विटंबना पहा, ज्या संत गजानन महाराजांच्या नावाखाली शासनाने हा विकास आराखडा मंजूर केला, त्याच्या पालखीचा मार्ग आजही विकासापासून वंचित आहे। कसाबसा या मार्गाचा वनवास संपला असं वाटत होतं, पण त्यातच काही शुक्राचार्यांनी 18 मीटरचा रस्ता 15 मीटरवर आणला। त्यातही त्यांचे समाधान झाले नाही तर 12 मीटरवर आणला। एवढे होऊनही त्यांचं मन समाधानी नाही, तर काही लोक कोर्टाची पायरी चढण्यास रस्त्याचे कामकाज अडवण्यात आपली धन्यता समजू लागले। येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक याच मार्गाने जाईल, पण पहा, महाराष्ट्राचे दैवत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला तेही कसे जातील या मार्गाने हे समजेना। पण कोणीच्या मार्गाच्या शुक्राचार्यांना काहीच बोलत नाही। काय हीच त्यांची मावळीगिरी? तर दुसरीकडे 25 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रगट दिन, पण असं वाटत नाही या रस्त्याच्या विकासातील शुक्राचार्य आपल्या स्वार्थासाठी हा मार्ग तोपर्यंत पूर्ण करून देतील। विकास आराखड्यामध्ये हा रोड RD 18 जो आहे हा सामील झालेलाच नव्हता, परंतु मागील नगराध्यक्ष यांनी वरच्या लेवलवर भेटीगाठी घेऊन किंवा इतर कोणत्या बाबी लक्षात आणून देऊन हा मार्ग म्हणजे विकास आराखड्यामध्ये समाविष्ट केला। परंतु आजपर्यंत वास्तविक पाहता हा सगळ्यात पहिले रोड व्हायला पाहिजे होता, कारण की हाच मेन पालखी मार्ग आहे। याच्यावरूनच सर्व मिरवणूक आणि सदर काम काही दिवसापासून संपूर्णतः बंद पडलेला आहे। या मार्गावर अमरावतीचे आयुक्त, जिल्ह्याचे कलेक्टर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सत्तेतील नेते इतकेच नव्हे तर विरोधातील नेते सुद्धा फिरून जातात। गजानन महाराजांच्या नावाखाली मते मागतात, आपल्या राजनीतीची भाकरी शेकून घेतात, पण पुढे काय? एक तर स्वतः शुक्राचार्य होतात किंवा असलेल्या शुक्राचार्यांची मदत करतात। RD 18 हा मार्ग पालखी मार्ग असल्यामुळे हे सर्वप्रथम यावर शासनाने लक्ष केंद्रित करायचं असायला पाहिजे होतं, परंतु शासकीय हेतूने व आपले मतदानाचा जमाबेरीज पाहता याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे व स्थानिक लोकांनी जेव्हा हा प्रश्न समोर मांडला तेव्हा याला समाविष्ट करण्यात आलेला आहे व आताही सुद्धा आहे। अनेक 3 महिन्यापासून हा काम रेंगाळत पडलेला आहे व येथील राहणाऱ्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना याचा फार त्रास होत आहे। किती विटंबना आहे ही की या रस्त्याचा ठेकेदार काम मधातच सोडून चालला जातो आणि कोणीच काही बोलत नाही। न्यायालय व जनता यांच्या मधातील न्यायालयीन मित्र फिरदौस मिर्झा हे फिरून देखील पाहत नाही, तर 90% लोकांना फिरदौस मिर्झा कोण आहे हाही मोठा प्रश्न पडतो। व्यापाऱ्यांचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। आपण याच्यात आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे फिरदौस मिर्झा म्हणून, आपण यांना विचारूया की आपण फिरदौस मिर्झा जे न्यायालयीन मित्र आहे का आपण त्यांना ओळखता? नाही, आम्ही फक्त नाव ऐकलेलं आहे त्यांचं, आजपर्यंतही पाहिलेलं नाही त्यांना। आपण ओळखता? नाही, त्यांना आपण केव्हाच पाहिलेलं नाही आहे व ते आल्यानंतर कोणाची भेट नाही, कोणाला मुलाखत सुद्धा देत नाही। आपण कधी बघितलेलं आहे का फिरदौस मिर्झांना? आजपर्यंत कधी बघितलेलं नाही, फक्त पेपरमध्ये नाव ऐकलेलं आहे। आपण कधी बघितलेलं आहे का? आजपर्यंत केव्हाही बघितलं नाही। म्हणजे त्यांना फिरदौस मिर्झा कधीही बघितलेला नाही किंवा ऐकलेलाही नाही। मग असे मित्र असल्यापेक्षा दिलदार शत्रू बरा नाही का? हे म्हणणे वावगे ठरणार नाही। शिवाय येथे न्यायालयाची अवमानना होताना दिसते। जेव्हा आयुक्त साहेबांची मीटिंग असते त्याच वेळी अधिकारी येतात। नजूल ऑफिसची सर्व यंत्रणा येऊन रस्त्यावर मोजमाप फक्त दाखवण्यासाठी तयार राहते। थोतांड म्हणून मोजमाप करतात, पण त्यानंतर जैसे थे या रस्त्याचे जवळजवळ 6 वेळा मोजमाप झाले, तेही शासनाच्या अधिकाऱ्यांनी केले। पण चुकतंय कुठं आणि कोणाचं हे अजूनही जनतेला व न्यायालयाला समजलेलं नाही। हेही शोधणे महत्त्वाचे आहे, कारण प्रमुख पालखी मार्गाचे विकासात अजूनही लपलेले शुक्राचार्य शोधून न्यायालयाला त्यांचा चोप म्हणजेच तांबी लावावी लागेल आणि तेव्हा कुठे महाराजांच्या या प्रमुख पालखी मार्गाच्या विकासातील झरीच्या शुक्राचार्यांना दंडित करता येईल। आता तर जनता, गजानन भक्त हेच म्हणत आहे की न्यायालयाने स्वतः या मार्गावर टोकाची भूमिका घ्यावी, म्हणजे या मार्गाचा 10 वर्षांचा वनवास संपेल आणि या मार्गाला अच्छे दिन येतील। समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, शेगाव।